अष्टांग योगे महासौख्यदाता शरण्याग्रणे भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपाशा नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाव घ्या तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा स्कंद कंद वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा इंद्रायणीच्या तटाचं निर्माल्य ज्यांच्या आयुष्यामध्ये होतो विवेक वैराग्याच्या तटाची झालर ज्यांनी जीवनाला लावली स्वतःचं देणं न वजारवयातून तुम्हा आम्हाला पाजलं साधकांचा मायबाप चिंतकांचा चिंतामणी विठोबांचा प्राणसखा ज्ञानियांची संजीवनी अनाथाची माय विश्वमावली ज्ञानोबाराय विवेक वैराग्याच्या वाटेनं शांतीच्या राजमहालापर्यंत ज्यांनी तुम्हा आम्हाला नेऊन पोहोचवलं 4200 अभंग रचली त्याचे 28,000 चरण त्या 28,000 चरणाच्या प्रत्येक शब्दाला पुरुषोत्तमाचं अधिष्ठान ज्यांनी दिलं ते देहूचे निवासी खिशात नाही धान समाजात नाही मान घरात मोडका खाट पाणी प्यायला फुटका माठ आणि असं असताना सुद्धा थेट वैकुंठाची वाट असे असणारे जगद्गुरु तुकोबाराया ज्यांच्या घरी स्वतः भगवंतानं कावडीनं पाणी वाहिलं स्वकरे चंदन घाशी कावडीने पाणी तो भरितो असे नाथ बाबा ज्यांच्या घरी जगाच्या मालकानं पाणी वाहिलं रुक्मिणी रमण ग्रामदैवताच्या चरणविंदावरती नतमस्तक होते आणि या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये चालू असलेला हा सप्ताह आणि यामध्ये माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा ज्यांच्यामुळे माझ्याकडे ही कीर्तनरूपी सेवा आली मंडळी सर्वांचे मी आभार मानते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते विठ्ठल 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 आपण ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो त्या महाराष्ट्र राज्याचा इतिहास कुणी आयऱ्या गैऱ्यानं नाही लिहिलेला या महाराष्ट्र राज्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यानं धर्मवीर शंभूराजाच्या छाव्यानं तुकोबारायांच्या गाथ्यातील अभंगानं ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील ओवीनं सावता महाराजांच्या मळ्यातील अभंगानं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणत म्हणत त्यांनी सुद्धा या महाराष्ट्र राज्याचा इतिहास लिहिलेला आहे म्हणून तर या महाराष्ट्र राज्याला म्हटलं जातं पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र कुळ पावन तो देश हो पवित्र ते कुळ पावन तो देश 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 हो पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे जन्मा घेती जेथे हरीचे दास जन्मा घेती कर्मधर्म त्याचा झाला नारायण कर्मधर्म त्याचा झाला नारायण जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण झाला नारायण अशा पवित्र आणि पावन मातीमध्ये आपण जन्माला आलात तर कधीतरी या जन्माचं
या देहाचा आभार ऋण व्यक्त करत चला, कारण हा देह पुन्हा पुन्हा नाही किंवा याचा क्षणाचाही भरोसा नाही. किती गोड सांगितलंय बघा. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेडा तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेडा तुला गोडी अभंगाची. असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू बाया, नको तू घालवू बाया. असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू बाया, नको तू घालवू बाया. जपून तू चाल, जपून तू चाल, जपून तू चाल रे वेड्या दोर पतंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. गोडी अभंगाची. म्हणून या जन्माचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. बघा आमच्या संतांनी सुद्धा किती गोड सांगितलंय. क्षणभंगूर नाही भरवसा, नाही भरवसा. वारे सावध सोडा मायाशा, वारे सावध सोडा मायाशा. काही नसले मग गळा पडला फासा, काही नसले मग गळा पडला फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा गा, पुढे हुशार थोर आहे ओळसा. राम राम स्मरारी, राम राम स्मरारी, राम राम स्मरारी. या जन्माचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितले की बाबांनो, जन्माला आलात ना तर तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. भगवंताचं नामचिंतन का करा, तर भगवंताचं जर तुम्ही नामचिंतन केलं तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या अभंगामध्ये सुद्धा तुकोबारायांनी सांगितलंय, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. म्हणून एकच पर्याय आहे, काय करा, तुम्ही त्या भगवंताला शरण जा. आणि त्या भगवंताला शरण जात असताना असं तसं जाऊ नका, तर त्या भगवंताला शरण जात असताना सर्व भावानं प्रेमानं शरण जा. आणि जर तुम्ही सर्व भावानं त्या भगवंताला शरण गेलात ना तर तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तर त्याला तुम्ही सर्व भावानं जर शरण गेलात तर तो भगवंत ही जी भवनदी आहे यातून तुम्हाला तरुण नेल. पण काही लोकांनी तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराया तुम्ही म्हणतात की भगवंत आम्हाला या भवसागरातून तरुण नेल, पण त्याचा स्वभाव तरी कसा आहे. तर ना तुकोबाराया सांगतात, बहु आहे करुणावंत अनंत हे नाव घ्या, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा.
आणि काही जणांनी पुन्हा प्रश्न केला, तुकोबाराया तो आम्हाला या भवसागरातून तरुण नेल. ऐकलं आम्ही तुमचं, तो खूप करुणावंत आहे. बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही काही अनुभवानं सांगताय का? तर तुकोबाराया म्हणतात, अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. आतापर्यंत अनुभव घेऊनच मी सांगतोय की तो खूप करुणावंत आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. साक्ष आलंय म्हणून तुम्हाला सांगतोय. त्या भगवंताचं नामचिंतन करा, सर्व भावानं त्याला शरण जा. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्या ठिकाणी सर्व भाव महत्वाचा आहे. भाव महत्वाचा आहे. भाव का महत्वाचा आहे? तर कित्येक साधू संतांना भगवंत भेटला, कित्येक साधू संतांच्या घरी भगवंतानं काम केलं. जे खालचं काम आहे ते सुद्धा भगवंतानं केलं. ज्या कामाला कोणीच करू शकत नाही, जे काम आपण सुद्धा एखाद्याच्या घरी फुकट काम करत नाही, असे काम भगवंतानं केलं. सावता महाराजांच्या घरी भगवंत सावता महाराजांना मळ्यामध्ये काम करू लागला. तुकोबारायांच्या घरी तुकोबारायांना मिरच्या विकू लागला. बघा, एक वेळेसचा प्रसंग आहे. तुकोबाराय काहीच काम करत नसत. एक दिवस त्यांच्या पत्नींनी सांगितलं, का हो काहीतरी काम करत जा, तुम्ही जर काही कामच केलं नाही तर आपल्या घरात पैसे तरी कुठून येतील. तेव्हा तुकोबाराय म्हटले, कामच करायचंय ना. बर. तेवढ्यामध्ये एक गावचा सावकार जो होता तो त्या ठिकाणी आला आणि म्हटला, तुकोबाराया आमच्या घरी त्या ठिकाणी शेतामध्ये पक्ष्यांचं राखण करायची, का तुम्ही करू शकता का? तेव्हा तुकोबाराय म्हटले, राखणच करायची ना. आता तुकोबाराय इतक्या साध्या स्वभावाचे होते. सांगितलं, तुकोबाराय आमच्या शेतामध्ये पक्ष्यांची राखण करायची आहे. तुकोबाराय म्हटले, राखण करायचे, मी करतो राखण. आता बघा, एखादी आपली शेजारी आपल्याला सांगून गेली, ताई मी गावाला चालले, तुम्ही काय करा, आमचं पिंट्या घरी आहे, तुम्ही त्याचं राखण करा. आता राखण करा म्हणजे लक्ष ठेवा, म्हणजे त्याला जेवायला घाला, टायमावरती जेवण द्या, त्याचं शाळेमध्ये पाठवा, त्याचं जे अभ्यास आहे तो घ्या. तुकोबाराय म्हटले, बरं मी लक्ष ठेवतो पाखरांवरती. सावकार गेले आणि ते गेल्याच्या नंतर तुकोबाराय त्या ठिकाणी पाखरांवरती लक्ष ठेवायला गेले. तुकोबारायांना सांगितलं होतं सावकारानं, या पाखरांचं रक्षण करायचंय. तेव्हा तुकोबारायांना काय केलं, ते जे पाखरं होते रानामध्ये आलेले, तुकोबारायांनी गोफण घेतली नाही. त्या ठिकाणी पाखरांना हाकलून लावल्याकरता काहीच घेतलं नाही. गेले आणि हातामध्ये असे पाण्याचं कोटरी घेतली, त्या ठिकाणी पाणी घेतलं एका टोकरीमध्ये आणि पक्ष्यांकडे गेले. म्हटले, पिल्लांनो तुम्ही पोटभर खा आणि जेवण झाल्यानंतर पाणी सुद्धा प्या, कारण तुमच्या मालकानं मला तुमच्यावरती राखण ठेवायला सांगितलंय. म्हणजे एवढे भोळे तुकोबाराया त्या ठिकाणी राखण ठेवली पक्ष्यांवरती. आणि पक्षी इतकं जेवले, रोज जेवायचे, रोज खायचे, पाणी प्यायचे. सप्त्यामध्ये पाखरांचे असे 10-10 किलो वजन वाढले. पाखरं कीर्तनाला नाही, हरिपाठाला नाही, प्रवचनाला नाही, पण पाखरं जेवायला यायचे. असे जाड झाले पाखरं. 2 महिन्यात 8 दिवसामध्ये त्यांचं 5 किलो वजन वाढलं, काहींचं 10-10 किलो वजन झालं. त्या ठिकाणी पाखरं इतके धष्टपुष्ट झाले. एक दिवस त्या शेताचा जो मालक होता तो त्या ठिकाणी आला, बघितलं तर सगळं धान्य पाखरांनी खाऊन टाकलेलं. तुकोबारायांना म्हटला, तुकोबाराया हे तुम्ही काय केलं? अहो सगळं धान्य पाखरांना खाऊ घातलं. तेव्हा तुकोबाराय म्हटले, अहो तुम्हीच तर सांगितलं होतं पाखरांवरती लक्ष द्या म्हणून, तेव्हा मी लक्ष दिलं पाखरांवरती. तुकोबारायांचं हे गाऱ्हाणं पंचांसमोर मांडण्यात आलं. पंचांनी सांगितलं, तुम्हाला घर विकावं लागेल आणि यांचे पैसे द्यावे लागतील. तेव्हा तुकोबाराय म्हटले, अहो मी घर विकायला तयार आहे, पण एकदा बघा ना त्या ठिकाणी त्यांना धान्य किती झालंय ते, मग उरलेल्या धान्याचे पैसे मी देऊन टाकतो. तेव्हा त्या ठिकाणी धान्य मोजण्यात आलं. पण तुकोबाराया जे त्या ठिकाणी पक्ष्यांचं रक्षण करत होते, त्या ठिकाणी शेतीवरती राखण करत होते, तेव्हा तुकोबाराया भगवंताचं भजन करत होते. भगवंताच्या भजनामध्ये तुकोबाराया तल्लीन झालेले होते. तेव्हा तुकोबारायांचं जे शेतामधलं धान्य काढलेलं होतं, तुकोबारायांच्या त्या धान्यावरती भगवंतानं काय केलं, ज्या मालकाला 50 पोते धान्य होत होतं त्या ठिकाणी भगवंतानं 100 पोते धान्य केलं.
म्हणजे असे काम भगवंत भक्तांचे करतो. पण केव्हा सर्व भावानं जर देवाला तुम्ही शरण गेलात तर तेव्हाच भगवंत आपले काम करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पण माणूस सर्व भावानं भगवंताला शरण जात नाही. आता माणसांच्या डोक्यामध्ये काय, तर माझं घर, माझी जमीन, माझी मालमत्ता, एवढं माणसांच्या डोक्यामध्ये. माझी बायको, माझी पत्नी, माझी मुलं, माझं घर, माझं दार, सर्व हे माणसाच्या डोक्यामध्ये चालू असतंय. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगून जाईन बघा. एका गावामध्ये नवीनच लग्न झालेलं एक जोडपं आलं आणि साधूबाबा त्या ठिकाणी गावामध्ये आलेले होते. ते जो मुलगा होता लग्न झालेला, साधूबाबांकडे गेला, म्हटलं बाबा मला तुम्ही काय काय शिकलात ते सर्व ज्ञान मला द्या. तेव्हा साधूबाबा म्हटले बाळा मी काय संसारिक माणसाला ज्ञान देत नाही. मला जेवढं येतं ते मी संसारिक माणसाला सांगत नाही. जो संन्यासी आहे त्याला मी सांगतो. बाबा म्हटले, मुलगा म्हटला बाबा असं का करता तुम्ही? तेव्हा बाबा म्हटले बाळा संसारिक माणसाला आपण जे काही शिकवतो माणूस तेच आपल्याला उलट शिकवतो. पण मुलगा हट्टाला पेटला, म्हटला बाबा तुम्ही काहीही झालं तरी मला शिकवावंच लागेल. तेव्हा बाबा तयार झाले शिकवायला आणि त्या ठिकाणी बाबा शिकवायला तयार झाले. मुलगा घरी गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे उठला, बाबांकडे आला. बाबांना म्हटलं बाबा तुम्हाला काय येतं? तेव्हा बाबांनी सांगितलं मला अष्टांग योग येतात, त्यातील पहिला योग मी तुला शिकवणार आहे, ध्यान योग. बाबानं त्याला ध्यान योग शिकवायला सुरुवात केली. 5-6 दिवस झाले ध्यान योग मुलगा शिकतोय. आता योग तू पूर्ण शिकवून झाला. एक दिवस मुलगा बाबांना विचारायला लागला बाबा तुमचं लग्न नाही का हो झालं? कुणाला विचारतोय? साधू बाबाला. ज्यानं 6 धुतले त्याला विचारतोय बाबा तुमचं लग्न नाही का झालं? साधू आणि साधू यामध्ये फरक आहे बघा. साधू म्हणजे ज्यानं 6 धुतले आणि साधू म्हणजे ज्यानं 6 साधले. बाबाला विचारलं बाबा लग्न नाही का झालं तुमचं? बाबा म्हटले बाळा मी साधू आहे, माझं लग्न नाही झालं. तेव्हा बाबाला मुलानं सांगितलं बाबा अहो एवढ्या मोठ्या लाभातून तुम्ही चुकला. अहो आयशा लाभा जो चुकला आणि तुका म्हणे वाया गेला. म्हणजे साधू बाबाला शिकवायला लागलाय मुलगा. कोणाला? तर साधू बाबाला. त्या ठिकाणी बाबाला सांगायला लागला तो की आयशा लाभा जो चुकला आणि तुका म्हणे वाया गेला. वाया गेला तो तुकोबाला त्या ठिकाणी शिकवायला लागला मुलगा. बाबा म्हटले आता बास कर. तू म्हणतोस तुझ्या मुलगी, तुझा बायको तुझी आहे, आई तुझी आहे, बरं याची परीक्षा मी घेऊन बघतो. तेव्हा बाबानं काय केलं, त्या ठिकाणी मुलाला सांगितलं तुला मी कोणता योग शिकवला? मुलाला बाबानं कोणता योग शिकवलेला? तर ध्यान योग. मुलाला सांगितलं जो योग मी तुला शिकवलाय उद्या जायचं सकाळी 4 वाजल्यापासनं ते मी घरी येईपर्यंत तो ध्यान योग लावायचा. तेव्हा मुलगा दुसऱ्या दिवशी घरी गेला. 6 वाजले, 4 वाजले आणि मुलानं ध्यान योग लावला. 4 वाजले, 6 वाजले, 10 वाजले तरी सुद्धा मुलाचा ध्यान योग, मुलानं ध्यान काय सोडलं नाही. तेव्हा घरच्यांना प्रश्न पडला की अरे सकाळच्या 4 वाजल्यापासून या ठिकाणी आपला पती ध्यान लावून बसलाय, हे काय गेले का काय? तेव्हा त्या ठिकाणी बायकोनं रडायला सुरुवात केली. मोठ्या मोठ्यानं ती रडायला लागली आणि गावातले सुद्धा लोक त्या ठिकाणी जमा झाले. गावातले लोक जमा झाल्याच्या नंतर सगळेच रडत होते. बायको मोठ्या मोठ्यानं बोलत होती की अरे यमाचे काय डोळे फुटले काय? मला न्यायचं तर माझा नवरा आधी नेला, माझं कुंकू पुसलं. बायको मोठ्या मोठ्यानं सांगत होती. आई म्हणत होती यमाचे काय डोळे गेले काय? अरे मी इतकी म्हातारी असून मला नेलं नाही आणि माझ्या मुलाला नेलं. तेव्हा त्या ठिकाणी साधूबाबांचं आगमन झालं. साधूबाबा त्या ठिकाणी आले आणि मुलाची अशी नाडी हातामध्ये घेतला आणि नाडीला हात लावला. आता पहिले माणूस जिवंत आहे का मेला हे कशावरून चेक करायचे? तर नाडीवरून चेक करायचे. मुलाची नाडी बघितली त्यानं, मुलगा जिवंतच होता. पण बाबानं सांगितलं की हे मुलगा जिवंत होईल. तेव्हा प्रत्येकजण प्रश्नामध्ये पडला. म्हटला बाबा कस काय जिवंत होईल मुलगा? तुम्ही सांगा, आम्ही जो प्रयोग सांगता तो करायला तयार आहोत. बाबानं सांगितलं की हा मुलगा कशानं जिवंत होईल आहे का? माझ्याकडे एक औषध आहे आणि ते औषध जो खाईन
त्याची मरण्याची शक्यता आहे, पण मुलगा जिवंत होऊ शकतो. तेव्हा कोणीच पुढे येईना. बाबानं सांगितलं जो औषध खाईन तो मरून जाईल. आणि तेव्हा सगळे जेवढे काही नातेवाईक आलेले होते ते सगळे निघू गेले आणि त्या ठिकाणी राहिले फक्त याच्या घरातले. बाबाने आईकडे बघितलं, सांगितलं आई तुम्ही तर खूप रडत होता, यमाचे काय डोळे गेले काय, यमाला काही दिसत नाही काय, माझ्या आधी माझा मुलगा नेला, मग तुम्ही घेता का औषध. आईनं तर त्याला शिव्याच दिल्या. म्हटल्या गोसाड्या, अरे मी कडा हरभरे फोडते आणि तू मला म्हणतोस औषध घेणार नाही. तेव्हा बायकोकडे गेला त्याच्या आणि तिला विचारलं का ग तू इतकी रडत होतेस, म्हणत होतेस माझं कुंकू गेलं, माझ्या नवऱ्याला अगोदर नेलं यमानं, त्याचे काय डोळे गेले काय, मग तुम्ही घेता का औषध. तेव्हा ती म्हटली दुसरा करीन पण औषध घेणार नाही. तेव्हा मुलाला सगळं लक्षामध्ये आलं. मुलगा त्या ठिकाणी जो ध्यानयोग लावलेला होता तो त्यातून जागा झाला आणि साधूबाबांसोबत निघाला. आई आडवी आली, म्हटली का हो का रे तू मला सोडून निघाला. तेव्हा मुलगा म्हटला आई तुला हरभऱ्याचं पोत आणायला चाललोय. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी माणूस जेवढ्या काही भ्रमात जगतोय तो भ्रम सोडून माणसानं कधीतरी भगवंताला सर्व भावानं शरण गेलं पाहिजे. पण आजकाल लोकांची ओरड अशी आहे की देव भेटत नाही, देव भेटत नाही. पण त्यांच्यासाठी माझं एक गोड वाक्य सांगणं आहे की बाबा रे, काही जण म्हणतात की ताई आमचे पाय गेले वाऱ्या करू करू पण आम्हाला काय देव भेटला नाही. पण त्यांना माझं सांगणं आहे की दादा तुम्ही वाऱ्या किती केला याच्यापेक्षा वाऱ्या कशा केल्या याला खूप महत्त्व आहे. नाहीतर गेलाय वारीला आणि बिस्किटाचे पुढे गोळा करत फिरतोय, देव भेटणार नाही. आमचे संत सांगतात बघा, जर भावानं जर तुम्ही वारीला गेला नाहीत, भावानं जर कोणतं कार्य केलं नाही तर तुम्हाला देव भेटणार नाही. भावानं जर काम केलं नाही तर तुम्हाला तो भगवंत भेटणार नाही. आणि प्रत्येक गोष्टीसाठी सर्व भाव महत्वाचा आहे. नाहीतर काही लोक कोणत्याच ठिकाणी सर्व भावानं कोणतंच कार्य करत नाहीत. आमचे साधू संत सांगतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा अशान पावायचा नाही रे, देवा अशान पावायचा नाही रे. अरे बोल देवा बादरचा, देवा बादरचा, देवा बादरचा, जय हो जय हो. देवा बादरचा भाजीपाला नाही रे, देवा बादरचा भाजीपाला नाही रे, देवा बादरचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनात जर भाव नसेल तर भगवंत आपल्याला भेटत नाही. बघा सुभाषितकार सुद्धा सांगतात भावेन देवम कलयान रेदम, धनेन कांता कपटेन शत्रू, सतेन मित्र कृपयास्य पुत्रम, ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. भाव जर नसेल तर देव भेटत नाही. देवाला मिळवण्याकरता लागतो तो भाव आणि प्रेम. म्हणूनच त्या भगवंताला आपण भावानं आणि प्रेमानं त्या भगवंताला शरण जायचंय. पण या ठिकाणी लोक भावाच्या मागं लागत नाहीत, आपल्या कर्माच्या मागं लागत नाहीत, तर लोक या ठिकाणी पैशाच्या मागं लागतात. पण पैसे सुद्धा माणसानं जीवनामध्ये कमवले पाहिजे. बघा एक गोड वाक्य सांगते, माणसाने पैसे का कमवले पाहिजे तर बघा, जमीन जर रस्त्याच्या कडेला आली तर जमिनीची किंमत 2 पटीनं वाढते. जमीन जर रस्त्याच्या कडेला आली तर जमिनीची किंमत 2 पटीनं वाढते. घर जर रस्त्याच्या कडेला आलं तर घराची किंमत 2 पटीने वाढते. पण माणूसच जर रस्त्यावरती आला तर माणसाची किंमत 0 होते. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये पैशाला सुद्धा किंमत आहे. पण माणसानं कधीतरी त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि ते कसं शरण गेलं पाहिजे तर अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात म्हणून या शरण जावे, म्हणून या शरण जावे.
देवाच्याच ठिकाणी महत्वाचा आहे असं नाही, तर हा सर्व भाव आपल्या भारत मातेच्या, आपल्या देशाच्या ठिकाणी सुद्धा असावा लागतो. या देशाच्या विषयी कोणी सर्व भाव ठेवला तर बघा सुभाषचंद्र बोस, ज्यांनी या देशाच्या विषयी सर्व भाव ठेवला. या देशाच्या विषयी अजून कोणी सर्व भाव ठेवला तर माझे शंभूराजे. अरे शंभूराजांचे डोळे काढले तरी सुद्धा म्हटले नाही शंभूराजे, झुकले नाही त्या मुघलांच्या समोर. औरंगजेब ओरडू ओरडू गेला, अरे कौन था वो, मैंने उसके आंखें निकाल दी लेकिन झुकी नहीं नजर उसकी हमारे सामने. अरे मैंने उसके हाथ काट दिए लेकिन फैलाए नहीं उसने हाथ हमारे सामने. मैंने उसके पैर काट दिए लेकिन टेके नहीं उसने घुटने हमारे सामने. अरे कौन था वो, कौन था वो. मागून उत्तर आलं, हुजूर वो शिवाजी महाराज का बेटा छत्रपती संभाजी था. तेव्हा या ठिकाणी देशाच्या विषयी, आपल्या धर्माच्या विषयी शंभूराजांनी सर्व भाव ठेवला. अजून आपल्या धर्माच्या विषयी सर्व भाव कोणी ठेवला तर माझ्या राजांनी, छत्रपती शिवाजी राजांनी या धर्माच्या विषयी सर्व भाव ठेवला. अरे कसा ठेवला. 5 मुल विठ्ठल 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 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती थया थया नाचत होत्या. अरे गवताच्या पात्याला सुद्धा उगवायची भीती वाटत होती. इतकी अवघड परिस्थिती त्या ठिकाणी झाली होती. भर दिवसा माता भगिनींच्या, स्त्रियांच्या आबरू लुटल्या जात होत्या. अरे अशा परिस्थितीमध्ये सर्वजण जगत होते. तेव्हा भवानी मातेला, जिजाऊ मातेने प्रार्थना केली, आई या देशाच्या उद्धाराकरिता, अगं या सुलतानी सत्तांना घालवण्याकरिता कसा एक पुत्र मला दे. दगडालाही पाझर फुटला आणि शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी जन्म झाला. अरे राजांनी आपल्यासाठी केलं तरी काय, राजांनी आपल्यासाठी केलं तरी काय. बघा आजकालचे तरुण मुलं जर बघितले ना महाराज, त्यांची चर्चा ही फेसबुक, व्हॉट्सअपला. जसं की एका तरुणाने एका तरुणीला मेसेज पाठवला का, हे प्रिय तू जर झोपली असशील तर माझ्यासाठी स्वप्न पाठव, तू जर हसत असशील तर माझ्यासाठी हास्य पाठव, तू जर रडत असशील तर माझ्यासाठी अश्रू पाठव. तेव्हा त्या तरुणीनं त्याला सांगितलं, हे सख्या, अरे सख्या मी भांडे घासते, खरकट पाठवू का. तेव्हा ही परिस्थिती आजकालच्या तरुणांची, तरुणींची झाली. पण कधीतरी या राज्यामध्ये राहतोय ना आपण, एक राजांचा गुण जरी आपण आत्मसात केला तर तुमचा उद्धार होऊन जाईल. अरे तुमचं जीवन सफल सार्थक होऊन जाईल. फक्त त्या राजांचा एक तरी गुण आपल्यामध्ये असला पाहिजे. बघा आपण शिवजयंती का साजरी करतो. शिवजयंती साजरी करण्याचं कारण काय आहे तर शिवजयंती साजरी करण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे बघा एक दिवस दंगल झाली. का झाली, कशामुळे झाली याचा अजिबात मी विस्तार करणार नाही. पण एक वेळेस दंगल झाली आणि त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांची वाट बघत एक युवक कन्या त्या ठिकाणी रस्त्यावरती उभी होती. तेवढ्यामध्ये काही गुंडांचं लक्ष तिच्यावरती गेलं. काहीही झालं चालेल पण ही कन्या आपण उचलायचीच, ही मुलगी आपण उचलायचीच. तेव्हा त्या मुलीला त्या मुलांच्या मनामधलं कळलं. मुलगी सैरावैरा धावायला लागली. अरे ह्या गल्लीतून त्या गल्लीमध्ये, ह्या गल्लीतून त्या चौकामध्ये मुलगी धावते. भेटेल त्याला सांगते, दादा काहीही झालं तरी चालेल पण माझ्या इज्जतीचं रक्षण कर. पण कोणी सुद्धा रक्षण करायला तयार नाही, कोणी सुद्धा मदत करायला तयार नाही. तेव्हा मुलीनं त्या ठिकाणी एका चौकामध्ये गेली. चौकामध्ये गेल्याच्या नंतर कठाडावरती हात ठेवले. कठाडावरती हात ठेवल्यानंतर बघितलं गल्लीमध्ये घराला खिडकी आणि खिडकीतून मंद प्रकाश बाहेर पडताना दिसला. अरे कुठंतरी आशेचा किरण दिसतोय. मुलीनं त्या घराच्या दरवाजावरती थाप टाकली. त्या दरवाजामधून एक मुलगा बाहेर आला. सांगितलं, का ग ताई एवढ्या रात्री तू दरवाजावरती थाप का टाकली. तेव्हा मुलीनं सांगितलं, दादा माझ्या मागं काही गुंड लागलेत. अरे वाटेल ते झालं तरी चालेल पण माझ्या इज्जतीचं आणि जीवाचं तू रक्षण कर. मुलाने एका शब्दात सांगितलं, ताई तू आज जा. मुलगी घरामध्ये गेली. रात्रभर मुलगा विचार करतोय की अरे या ठिकाणी
ही सुद्धा एक तरुण मुलगी आहे, मी सुद्धा एक तरुण मुलगा आहे. या ताईच्या मनामध्ये असं का आलं नाही की मीही एक तरुण आहे? जर आज माझ्या मनामध्ये काही आलं असतं तर मी या ताईवरती आज हात उचलू शकलो असतो, हात लावू शकलो असतो या ताईला, पण हिच्या मनातच असं का आलं नाही. तेव्हा मी सकाळ झाली तर या ताईला लगेच प्रश्न विचारेन. सकाळ झाली, मुलानं जाता जाता त्या दीदीला हटकवलं, ताई अगं एवढी रात्र झाली, तू पळत माझ्या घरी आली, सांगितलं मला त्या गुंडांपासून वाचव, पण तुझ्या असं मनात का आलं नाही ग? मीही एक तरुण होतो, तूही एक तरुण होते, माझ्या जर आज काही मनामध्ये आलं असतं तर मी तुझ्यावरती तुला हात लावू शकलो असतो, पण तुझ्या मनातच असं का आलं नाही. तेव्हा त्या मुलीनं गोड उत्तर दिलं, बघा हे उत्तर तुम्ही घरी घेऊन जा. त्या ताईनं सांगितलं, दादा अरे मी या ठिकाणी माझ्या मागं गुंड लागले, मी पळत पळत या ठिकाणी गल्लीमध्ये आले, गल्लीमध्ये आल्याच्या नंतर मला तुझं घर दिसलं आणि त्या घराला खिडकीमधून मंद प्रकाश दिसला आणि त्या मंद प्रकाशामध्ये मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. अरे ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरामध्ये मुलींवरती कधीच अन्याय होऊ शकत नाही, हा विश्वास माझा आहे. त्यामुळं मी या ठिकाणी विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपल्या या ठिकाणी आपल्या देशाविषयी जसा शिवाजी महाराजांचा आपल्या धर्माविषयी सर्व भाव होता तसा सर्व भाव आपण भगवंताच्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि त्याचे नामचिंतन केलं पाहिजे. आणि हे तुकोबारायांनी एवढं सगळं आपल्याला सांगितलं की म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, आणि त्याला शरण गेल्यानंतर तो काय करीन तर तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. त्याचा स्वभाव सांगितला, बहु आहे करुणावंत अनंत हे नाव घ्या. आणि हे सगळं अनुभवानं सांगतोय, हे सुद्धा तुकोबारायांनी साक्ष दिलं. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. हे तुकोबारायांनी एवढं सगळं सांगितलं आणि तुकोबारायांनी सांगितलं जर सर्व भाव असेल भगवंताचं तुम्ही नामचिंतन करा, या भवसागरातून या संसार रूपी भवसागरातून भगवंत तुम्हाला तरुण नेल. मग या संसार सागरातूनच का भगवंतानं तरुण नेलं पाहिजे? कारण हा संसार जर बघितला तर इतका दुःखमूळ आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. जय हो दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी अरे हा संसार, दुःख बांधवडी हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, आहे हा संसार. हा संसार जर बघितला ना संपूर्ण दुःखमूळ आहे. या ठिकाणी थोडं सुद्धा सुख नाही. सुखाबाज भासतोय, सुख हे भासतंय पण सुख नाही या संसारामध्ये. आमच्या साधू संतांनी प्रमाण देऊन सांगितलंय या संसारूपी भवसागरातून भगवंत तुम्हाला तरुण नेल. हे सुद्धा साधू संतांनी तुकोबारायांनी सांगितलंय. आता या संसारूपी भवसागरातून तरुण जाण्यासाठी काय करायचं तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलंय. पण त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की जर तुम्हाला तरुण जायचं असेल, भगवंताच्या मनामध्ये जर तुम्हाला घर करायचं असेल तर त्याचं नामचिंतन करा. ते कसं करा तर विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
राजांमुळे या ठिकाणी मी कीर्तन करते, ज्या राजांमुळे आपल्याला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी प्राप्त होते, ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदू म्हणून जगतोय, त्या राजांसाठी एक आपल्याला पोवाडा म्हणायचा आहे. सर्वांनी आम्हाला साथ द्यायची बरं का. धन्य शिवाजी शूर सह्याद्रीचे शूर मावळे सह्याद्रीचे शूर मावळे जरी कोवळे रंग सावळे प्राण देती शिवबासी 16 वर्षाचा होता असा शिव छत्रपती हलगार असा शिव छत्रपती हलगार असा शिव छत्रपती हलगार. आणि अशा शिवाजी राजांना पकडण्याकरिता खानानं दबकाट मारली, पैंजेचा विडा उचलला. अरे मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. हा हा हा. खान शिवरायांना पकडण्याकरिता निघाला. त्या ठिकाणी दरमजल करत असताना मजल करत करत खान महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती आला. महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती आल्याच्या नंतर खानाला पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरामध्ये खान आला आणि तुळजापुरामध्ये जगदंबा भवानी मातेचा संभाळ वाजायला लागला. प्रगटली भवानी निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला गोनी मोह महिषासुर मर्दनाला गोनी त्रिविध तापाची करावया झाडणी विविध नामाची करावया झाडणी भक्ताला तू पावसी नाही आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे दारुगड बयाचा दारुगड बये दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड बये दारुगड बयाचा आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रथ सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रथ सारी आई गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला उद 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 उद. आता खानानं तुळजापूर सोडलं. खानाच्या डोक्यामध्ये अरे मी केव्हा जातोय आणि केव्हा त्या शिवाजीला पकडतोय. खानाच्या डोक्यामध्ये एवढा गोंधळ झाला. आता खानानं तुळजापूर सोडलं. खान आता पंढरपुरामध्ये आला. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम
विठोबाचे हो गे 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 माझे वाचे वाचे होय गोड नाम विठोबाचे गे 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 माझे वाचे वाचे होय गोड नाम विठोबाचे खानानं आता पंढरपूर सोडलं. खान आता जेजूरगडाच्या पायथ्याशी आला आणि जेजूरगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर त्या ठिकाणी मंदिर कुणाचं तर मल्हारीचं. अहं वाघ्या स्वहं वाघ्या अहं वाघ्या स्वहं वाघ्या प्रेम नगरवारी जय हो वारी मल्हारीची माझ्या मल्हारी हरी बोल वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी पुणे जिल्ह्यामध्ये असं तीर्थाचं ठिकाण पुण्या हौशानं गशी केली कारागिरी या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं भंडाराचं गुण ग भंडाराचं गुण भंडाराचं गुण ग भंडाराचं गुण खानानं आता जेजुरी सोडली आणि खान आता मांडरगडाकडे आला. मांडरगडाकडे मंदिर काळूबाईच्या मंदिरामध्ये गार गार डोंगराची हवन बैला सोसना गार गार डोंगराची हवन बैला सोसना गार गार डोंगराची हवन बैल चुसना गार गार डोंगराची हवन बैल चुसना गार पंचमीचं चांदन चमकतय लखलखा आंबा खेळती झोका पंचमीचं चांदन चमकतय लखलखा आंबा खेळती झोका आंबा खेळती झोका पंचमीचं चांदन चमकतय लखलखा आंबा खेळती झोका. आता खान शिवरायांच्या भेटीकरिता निघालाय. खानानं सर्व पार केलंय आणि त्या ठिकाणी खानाची आणि शिवरायांची भेट होणार होती. अरे भेटीची वेळ ठरली. भेट कोण्या ठिकाणी घ्यायची ते सुद्धा ठरलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचं ठिकाण ठरलं. आता दोन महायोद्धे एकत्र येणार. कोण जगणार कोण वाचणार प्रत्येकाच्या मनामध्ये धास्ती भरली. अरे शिवाजी वाचणार की कोण वाचणार खान मारणार की शिवाजी मारणार प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडला. पाऊस पडत होता. ढगांचा गडगडाट होत होता. विजांचा कडकडाट होत होता. रातकिड्यांचा आवाज हृदयाला थर्र करून जात होता. महायोद्धे सामोरासमोर आले. त्या ठिकाणी शिवरायांची आणि खानाची गळाभेट झाली. ती कशी आलिंगन दिलं राजाला हरी बोल राजाला कपटानं दाभिमानाला वाघ नख्याचा वारा केला वाघनखाचा वारा केला राजानं डाव वळखिला वाघ नख्याचा वारा केला वाघनखाचा वारा केला टर टर फाडलं खानाला आणि खानाला त्या ठिकाणी खानावरती शिवरायांनी वार केल्याच्या नंतर खानाचा जो अंगरक्षक सय्यद भट्ट धावत आला. शिवरायांवरती तो वार करणार तेवढ्यामध्ये आमचा सुद्धा एक मावळा होता. त्याचं नाव जिवा पळत गेला. शिवरायांना वाचवायला लागला पण त्यामध्ये त्याचा प्राण गेला. तेव्हापासून म्हणतात अरे होता जिवा म्हणून वाचला शिवा होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी जी प्राण वाचला जी प्राण वाचला जी जी प्राण वाचला जी जी प्राण वाचला जी जी